मस्त आहे आंबाई. होय अडीतलेत ना. हा घमघमाट सुटलाय ते. घे खायला सेजू घे. मस्त आहे ना. गोड आहे. साठ घालणार आहे आज आंब्यांची. पिकलेत पण चांगले. होय आणि ह्यामध्ये झाडपिके पण मिक्स आहेत. होय हे झाड पिके आहेत. होय. हे बघा तुला पण घ्या ही. घेते. आज मी ह्या आंब्यांची ना साठ घालून घेते. हा साठ चालेल. साठ घालते नाही तर ते पिकतील जास्त. होय, लय. हा लवकर सकाळच घालते म्हणजे उन्हाला लागते. आम्ही दोघे मिळून मग जेवण बनवतो. बनवा मग काय बनवा. काय बनवूया आज ताई मग मसूरचा भात बनवूया. मसूरचा भात चालेल म्हणजे आमटी पण बनवायची गरज नाही म्हणा. चालेल. आणि मस्त पैकी मग मी वांग्याची भाजी आणि भाकरी करते नाही. असा गावरान बेत बनवूया साधा सुद्धा असा मस्त चालेल पण हे चविष्ट नाही. होय चालेल मग करा. हा चालेल, मी तिकडे करूया. आंबेत असते मग. हा. चालेल. बाबा मग आज कोल्हापूर पद्धतीतली भाजी बनवणार आहेस की? कुठली बनव सांग. ताई आज कोकणी पद्धतीची भाजी बनवतो. कोकणी पद्धती चालेल. बनवते आपली स्पेशल भाजी. कारण तू कसं आता भरपूर दिवस मग सेजूच्या हातच्या आईचं असतं जेवण ना. होय तुझ्या हातचं भेटत नाही तेवढं आता. बनवते आज कोकणी पद्धतीची भाजी. चालेल चालेल. आपण जेवण बनवूया नको काय सेजू. आता बनवलेली साठण आई पावसात खायला मजा. होय साठांची खरी चव आता समजत नाही कारण आता आंबे असतात ना. पावसात खरी मजा. म्हणजे कसं ते आता श्रावणात कसं आपण आळूवडी आवर्जून खातो. होय होय आणि आता जर ती खायला गेलं तेवढी मजा येत नाही आळूवडी होय खायला. होय तेवढी नाही. हा ती कशी मजा श्रावणातच वाटते अशी हो जरा. म्हणजे तशी ती साठा पण पावसाळ्यातच खायला मजा होय येते. होय ताई आपण डब्याची पण सिरीज चालू केली ना. डब्याची ना. होय होय ऑफिसचा डबा ही सिरीज आपण चालू केलेली आहे. ती पण सगळ्यांना आवडते. सगळेजण तितकेच आवर्जून बघतायत. घरी करून पण बघतायत ते पदार्थ. होय त्याच्यामध्ये हा पण मेनू चालेल ना ताई. चालेल. हा मेनू आहे ना झटपट पण होईल बघ आणि तितकाच चविष्ट टेस्टी पण आहे. होय वेळ पण नाही लागत. वेळ पण नाही लागत. होय सकाळच्या घाईत कशी आई ऑफिसला जायचं गडबड पण असते ना. होय ते पटकन बनवतील. वांग्याच्या भाजीत नाही एक बटाटा टाकते. मस्त चव लागेल. आता ना मी सगळ्यात पहिल्यांदा भाजी बनवून घेते. सेजल मला जरा ती कढई दे. हा देते. पटकन भाजी देते फोडणीला. हा ताई भांडी छान आहेत गई. भांडी ना बघ भारी आहेत ना. बिडाची आहेत ना. होय होय भिडाची आहे. होय. मस्त आहे. मस्तच वाटतात पण मस्त. होय छोटूशी मस्त. कढई मस्त आहे का. होय होय आणि भांडी आहेत ना ही तयार केलेली आहेत वळसवलेली आहेत. होय हा बिडाच्या भांड्याचं कसं सगळ्यात महत्वाचं आपल्याला टेन्शन एकच असतं की तयार करावी लागतात नाही. तासन तास ती तयार करावी लागतात. पण ह्या ज्या कंपनीची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे ना ह्या कंपनीची जी भांडी आहेत ना ती वळसवलेली आहेत तयार केलेली आहेत. त्या कंपनीबद्दल तुम्हाला मी आता माहिती देते. फेरोल कास्ट आयरन कुकवेअर या ब्रँडची जी भांडी आहेत ना गेले 5 ते 6 महिने मी कोल्हापुरात रोजच्या जेवणासाठी वापरत होते. आणि या भांड्यांमधली ना ही कढई सगळ्यात जास्त आईला आवडली म्हणून मी या भांड्यांचा हा एक सेट आईसाठी मागवला. कारण ही कढई आहे ना रोजच्या जेवणासाठी तर उपयुक्त आहेच भाज्या वगैरे बनवण्यासाठी. पण यामध्ये ना तळणीचे पदार्थ देखील एकदम बेस्ट होतात. ही बिडाची भांडी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीये बिडाची भांडी कशी आपल्याला खूप तयार करावी लागतात. वेळ द्यावा लागतो ते तयार करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ही भांडी अशी वळसवलेली आहेत तयार केलेली आहेत. स्वच्छ धुवायची आणि लगेच वापरायला घ्यायची. आणि ना असा ह्याचा तळ आहे ना चांगलासा जाड आहे बघा. सगळ्या या भांड्यांचा असा तळ जाड आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही वाफेवरच्या भाज्या वगैरे बनवलात ना कमीपणाच्या वाफेवरच्या भाज्या त्या करपत नाहीत आणि खूप छान शिजतात. आणि बिडाच्या भांड्यांमध्ये बनवलेलं जेवण आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त असते हे तुम्हाला आता माहितच असेल. एकदा हे भांड गरम झालं ना की जास्त वेळ ते अन्नपदार्थ गरम राहतात आणि त्याची चव देखील वाढते आणि शिजतात पण चांगले. आणि काही पदार्थ बघा आपल्याला स्लो कुकिंग करायचं असतं म्हणजे चिकन वगैरे बघा हळूहळू शिजवलं ना की त्याची चव दुप्पट होते. तर त्यासाठी देखील ही भांडी एकदम बेस्ट आहेत. एकदा तुम्ही भांडी घेतलात ना की पुन्हा आयुष्यभर तुम्हाला ह्या बिडाच्या भांड्यांसाठी नवीन खरेदी करावी लागणार नाही. यासाठी एकदम लाईफ टाईम वॉरंटी आहे. हा बघा तवा देखील एकदम मस्त आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही भाकरी चपाती आपला बेसनचा पोळा वगैरे कुठची धपाटे वगैरे थालीपीठं वगैरे देखील बनवू शकता या तव्यामध्ये. फेरोल या ब्रँडची भांडी आहेत ना वापरायला देखील एकदम सोपी आहे. जेवण करून झालं ना की चांगली स्वच्छ आपल्याला नेहमीच्या साबणाने घासणीने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची.
कोरड्या फडक्याने सगळी भांडी चांगली स्वच्छ अशी पुसायची, एकदम कोरडी करायची आणि 1 2 ते 3 थेंब असं तेल घ्यायचं आणि तेल चांगलं पुसून ठेवायचं आणि दुसऱ्या वेळेला परत एकदा धुवून घ्यायची आणि वापरायला घ्यायची भांडी. ही फक्त प्रोसेस ना आपल्याला थोडे काही दिवस करावी लागते, म्हणजे एकदा ही सगळी भांडी आपल्याला रोजच्या वापरात आली ना, रोजच्या हाताखाली आलीत ना, की नंतर तुम्हाला तेल देखील वापरायची गरज लागत नाही. इतकी साधी सोपी सोयीस्कर अशी भांडी आहेत. फेरॉल कास्ट आयरन कुकवेअर या ब्रँडची तुम्हाला भांडी मागवायची असतील ना, तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल आणि वेबसाईटचे लिंक दिलेले आहे, तिथून तुम्ही भांडी मागवू शकता. आणि महत्वाचं म्हणजे आता अधिक मास सुरू आहे, वाण काय द्यायचा हा प्रश्न आपल्याला पडतोच ना, सुचत नाही, तर तुम्ही या भांड्यांचा सेट जरी दिलात ना, तो माणूस खुश होईल. या भांड्यांवरती ना कसल्याही प्रकारचं कोटिंग नाही आहे, त्यामुळे रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट अशी भांडी आहेत आणि चांगली सिझनिंग केलेली आहेत. त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही टोमॅटो, लिंबू, चिंचेचा वापर देखील करू शकता. गॅसवरती, चुलीवरती, इंडक्शनवरती, ओव्हनवरती देखील वापरू शकता. भाजीला फोडणी देऊया. कढई पण तापली. सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतूया. तेल तापलंय. सगळ्यात पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा टाकूया. आणि कांदा आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा तर सुरुवातीला थोडा नरम झाला ना, की आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. कांदा आणि टोमॅटो ना असं बारीकच चिरायचं बघा, म्हणजे भाजी पण चांगली अशी मिळून येते. आता आपण चांगलं हे नरम करून घेऊया. हे बघा, कांदा टोमॅटो मस्त असं नरम झालंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. पेस्ट पण मस्त फ्राय करून घेऊया. बाबा या पेस्ट मुळे चव येते ना ग? होय, चव अगदी मस्त येते आणि घरच्या घरी तयार करायची. सुगंध पण मस्त आणि चव पण भारी. होय. आता आपल्याला ह्यामध्ये ना वांगा आणि बटाट्याच्या फोडी टाकायचे. हे बघा, अशा उभ्या उभ्या कापून घेतल्यात, म्हणजे ना भाजी मध्ये दिसेल पण मस्त ना आई, आणि खायला पण मस्त वाटतात मग. हा, आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मसाले वगैरे नाही टाकायचे. त्या कांदा टोमॅटो आणि पेस्ट मध्ये ना वांगा आपल्याला 1 ते 2 मिनिटं असं परतवून घ्यायचं. सुगंध एक नंबर येतोय ग. होय, मस्त येतोय भाजीचा सुगंध. म्हणून अशी चांगली गरम करून घ्यायची, परतवून घ्यायची, म्हणजे असं चांगलं मुरतं. हा वांग्यामध्ये. आता मसाले टाकूया. घरगुती लाल मसाला टाकते. थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकायचा. परतवून घेऊया. अगदी चमचमीत आता दिसते ना आता भाजी. होय होय, गरमागरम भाकरी. हा, आणि भाजी एक नंबर बेस्ट. थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ना पाणी ओतूया. तुम्हाला सुकी हवी असेल भाजी ना, तर तुम्ही पाणी न टाकता वाफेवर शिजवलात ना तरी चालेल. एकदम थोडंसं 1 ते 2 चमचे असं पाणी टाकायचं आणि आग कमी करून वाफेवर शिजवायची. थोडी ग्रेव्ही हवी असेल ना तर हलकंसं असं पाणी ओतायचं बघा एवढं. वरतून टाकूया चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं. पूर्ण आपल्याला आग ना आता कमी करायची आहे आणि मस्त असं पॅक झाकण ठेवायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची. वांग ना अख्खं पण राहायला पाहिजे आणि छान शिजलं पण पाहिजे, असं शिजवून घ्यायचं. अख्खी राहिली की दिसतात पण भाजी नाही. हा, आणि खायला पण चांगली वाटतात. गरमागरम चविष्ट वांगा बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. दिसतेच ना अगदी चमचमीत. बघा कशी मस्त झाली भाजी. वांगी शिजली आहेत पण आणि अख्खी पण आहेत बघा. एकदम मस्त दादा रशेदार झाली आहे ना. होय, तर चमचमीत झाली आहे ना. वास पण एक नंबर, सुगंध. होय, अगदी मस्त झाली ही भाजी. घरगुती साहित्यात तुम्हाला बनवून दाखवले. आणि कढईत बघा तळाला अजिबात चिकटली नाहीये बघा. हो, हे बघा. आणि भाजीचा रंग पण नाही बदलला, एकदम लालेला मस्त आहे. अशी काळपट नाही झाली आहे बघा. खाण्यासाठी तयार आहे. ताईनं वांग्याची भाजी केलं ना, आपण आता मसूरचा भात करूया. आता तेल टाकून घेऊया. जिरं
चक्रीफूल, वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि आपली तमालपत्र. खडे मसाले टाकले आहेत, थोडं तेलात परतून घेतलंय. आता कांदा टाकूया. कांदा थोडा नरम करून घेऊया. कांदा नरम झालाय, टोमॅटो टाकूया. कांदा टोमॅटो नरम करून घेतलाय. आता आपण पेस्ट टाकूया आलं लसूणची. पेस्ट पण चांगली परतवून घेऊया. एक एक मसाला टाकून घेऊया. लाल मसाला 1.5 चमचा टाकलाय. गरम मसाला अर्धा चमचा. हळद थोडी. आता आपण भिजवलेले मसूर टाकून घेऊया. मसूर पण ना आपण मसाल्यात परतून घेऊया चांगले. इथे मी तांदूळ धुवून घेतले आहेत, ते टाकूया. तांदूळ पण टाकले आहेत. आता व्यवस्थित परतून घेऊया. एक वाटी आपण तांदूळ घेतलाय, त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घेतलंय गरम करून. चवीनुसार मीठ टाकते. आग थोडी वाढवते. मस्त असं कड काढून घेऊया. झाकण ठेवते. बघा मस्त असा कड आलाय. होय, भारी आलाय कड. तळून घेऊया. आणि आता थोडी आपल्याला कोथिंबीर टाकायची. शिजताना पण टाकायची आणि वरती पण नंतर टाकायची. हा. आता टाकली की तशी चव पण चांगली लागते. होय, तो मस्त येते भाताला. आता आग थोडी कमी करूया आणि भात शिजवून घेऊया. बघा कसा मस्त झालाय भात. होय, भारी झालाय. आता वरतून थोडी कोथिंबीर टाकूया. बघा कसं फळफळीत झालाय. होय, आणि तळाला पण भात ना अजिबात चिकटला नाहीये. भात भाजी तयार आहे. आता पटकन गरमागरम ना तांदळाच्या भाकऱ्या करते. तवा पण ठेवलाय तापत. तवा पण तापला. आता भाकरी टाकूया. चांगली अशी भाकरी आहे ना, एका बाजून मस्त अशी कडक करून घ्यायची. हँडल फक्त या तव्याचा गरम होतो हा, त्यामुळे फडक्याने सावकाश उचलायचा. बघा कशी मस्त अशी भाकरी आपोआप फुगते ना. भाकरी तयार आहे. गरमागरम आम्ही जेवण तयार केलंय दोघींनी मिळून. होय, आता मस्तपैकी जेवणाचं ताट तयार करते. होय. केळीचं पान घेतलंय. आणि सोबत घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं. घरगुती लोणचं. होय, गरमागरम भाकरी, वांगा बटाटा भाजी, मसूर भात आणि घरगुती आंबे लोणचं. एक नंबर जेवण. दिसतेच ना भारी ताट. एक नंबर. कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या डब्याच्या सिरीज मध्ये ना तुम्ही असा बेत नक्की करा आणि डब्यात ह्या ऑफिस मध्ये सगळ्यांना आवडेलच. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू. गरमागरम जेवण या जेवायला.